नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय इंटरेस्टिंग वळणावरती आता मालिका येऊन अतिशय जबरदस्त भाग आज आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे जय आणि शर्वरीच्या प्रेमाचा. शर्वरीचा अपमान करणाऱ्या आता अल्पनाला आता इकडे जय हा कसा शर्वरीचे प्रेम दाखवतो आणि शर्वरीची किंमत दाखवून देत आता तेजूला फाट्यावर मारत आता जय कसा शर्वरीचा होतो. प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या मालिकेचे सगळे अपडेट सगळ्यात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील. त्यामध्ये आता जय हा शर्वरीला सगळं काही विचारतो आणि म्हणतो की काय झालं, मला सगळं सांग. तर रडतच आता शर्वरीने अल्पनाने आपला कसा अपमान केला हे सगळं आता सांगितलेलं असतं आणि ताडकन उठून उभा राहा. जय आता त्याच्या खिशातून मोबाईल काढतो आणि म्हणतो की थांब, आत्ता तिला दाखवतोच. आणि जय म्हणतो की त्या दिवशी मी तिला बोललो ना, म्हणून तिने हे सगळं केलं. तर शर्वरी म्हणते मला माहिती. आणि शर्वरी म्हणते की म्हणून तो आत्ता फोन करू नको, नाही तर उगाच मॅडमना रेस्टॉरंट सुरू करणार आहे, त्यामध्ये प्रॉब्लेम नको व्हायला. आणि इकडे आता जय म्हणतो की मुळात तू तिची एम्प्लॉईच नाही आहे, तू साक्षी ऑर्गॅनिकची एम्प्लॉई आहेस, तेव्हा तिचा आणि तुझा काही संबंध नाही आहे आणि त्यामुळे तुला बोलण्याचा हक्क तिला काही कुणालाच नसल्याचे जय बोलतो. आणि जय म्हणतो की तू कधीपासून अशी गप्प राहायला लागली आणि दुसऱ्याचं ऐकून घ्यायला लागलीस. आणि इकडे आता शर्वरी म्हणते की मी तेजस्विनी काकीसोबत गेले होते आणि जर मी काही रिॲक्ट झाले असते तर त्या काकीला काहीतरी बोलल्या असत्या आणि त्यामुळे तिकडे सगळं मला ऐकून घेणं गरजेचं होतं आणि काकींचा रिस्पेक्ट ठेवणं गरजेचं होतं. तर जय म्हणतो म्हणून तू सगळं ऐकून घेतलंस. आणि इकडे आता शर्वरी म्हणते की जर मी तिच्यासारखी रिॲक्ट झाली असते तर तिच्यात आणि माझ्यात काय फरक उरला असता. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की पण यातून मी एक गोष्ट शिकले, स्वतःची पायरी ओळखून वागायचं. आणि लगेच आता जय म्हणतो की ही असली ओव्हर स्मार्ट माणसे तुला कॉर्पोरेटमध्ये सगळीकडे भेटतील. आणि इकडे आता जय म्हणतो की मग कुणाकुणाला कुणाकुणासमोर तू गप्प राहशील. परत मी तुला एक गोष्ट सांगतो, स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही, कळलं का. आणि माझ्या स्टाफमध्ये माझ्या स्टाफला कोणी बोललेलं मला अजिबात आवडत नसल्याचे जय बोलतो. आणि लगेच आता जय म्हणतो तू तर लगेच शर्वरी जयकडे बघते आणि जय थबकतो. आणि शर्वरी म्हणते की तू तर काय. तर आता जय म्हणतो तू तर MDची रोज क्वीन आहे आणि ती ही सलग 3 वर्ष. जय म्हणतो हे बघ, स्वतःला कमी लेखू नकोस आणि तू जशी आहे ना तशीच राहा. आणि लगेच आता जय म्हणतो की आता हे इमोशनल चेहरा आता थोडासा वेगळा कर आणि जरा हस, कारण तू जरा हसलीस तर तुझ्याकडे बघावंसं वाटतं आणि तू जर असे रडून एक्सप्लेनेशन देती ना, त्या एक्सप्रेशननुसार मला ना तुझ्याकडे बघावंसं वाटत नाही. आणि शर्वरी आता गालातल्या गालात जयकडे बघून हसते. आणि लगेच आता जय म्हणतो की चल आता. आणि शर्वरी जय बाहेर येतात. तर आता शर्वरी जयला त्या चहाच्या टपरीवर घेऊन येते. जय म्हणतो इथे कशाला आणलंस. तर खाली बसत शर्वरी म्हणते की माझ्यासोबत कटिंग चहा पिशील. तर जय म्हणतो इथे या टपरीवर. आणि लगेच आता जय जाऊ लागताच आता शर्वरी जयचा हात धरते आणि म्हणते माझ्याशी फ्रेंडशिप केलीस ना. शर्वरीने कटिंगच्या इन्व्हाइट केला म्हणजे फ्रेंडशिपवर शिक्का मारला. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की ते शास्त्र असतं. आणि लगेच आता जय म्हणतो की एक तर मी कटिंग चहा पित नाही. शर्वरी म्हणते की चहा पिण्यामध्ये तुला खूप लो लेवल वाटत असेल ना. आणि शर्वरी म्हणते की कॉफी म्हणजे हाय लेवल, बरोबर ना. जय म्हणतो कॉफीसुद्धा पित नाही आणि टपरीवरचा चहा तर अजिबात नाही. आणि शर्वरी म्हणते मग कशाला बोललास फ्रेंडशिप ॲक्सेप्ट केली म्हणून. आणि लगेच आता शर्वरी त्या चहावाल्याला म्हणते की 2 स्पेशल द्या मसाला मार्के. आणि लगेच आता जय म्हणतो की अगं काय बोलतेस, काय भाषा वापरतेस, मसाला मार्के, आपण काय भाजी नाही मागवत. शर्वरी म्हणते तुला नाही कळणार नाही, असा आलं टाकून ना घसा एकदमच भारी होतो. शर्वरीकडे बघत आता जय म्हणतो म्हणूनच दिवसभर तू बडबड करत असतेस. आणि जय म्हणतो की ऐक ना, मागाशी मी तुला म्हटलं ना फ्रेंडशिप वगैरे. तर लगेच आता शर्वरी म्हणते मला खरंच खूप छान वाटलं. जय म्हणतो हे सगळं ऑफिसच्या बाहेर, ऑफिसच्या आतमध्ये नाही. तर शर्वरी म्हणते मला कळतंय. आणि शर्वरी म्हणते मी ऑफिसमध्ये तुला सर बोलते की नाही. आणि इकडे आता पटकन आता चहावाला 2 चहा देतो. तर चहाची टेस्ट घेत आता शर्वरी खुश होती. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की एक दिवस मी गप्प राहिले ना, तर मला म्हटले की हिला डॉक्टरकडे घेऊन जा. आणि मी घरी आले आणि एक चहा घेतला, फडफड बोलायला लागले. आणि शर्वरी म्हणते की म्हणूनच औषध म्हणजे माझा कटिंग चहा आहे. तर लगेच आता शर्वरी मोठमोठ्याने हसू लागते. तर जय म्हणतो अशीच हसत राहा. आणि पुन्हा आता दोघे खोटे भांडू लागतात आणि दोघेही चहा घेतात. आणि जय म्हणतो चल निघ आता. तर शर्वरी म्हणते तू निघ ना. आणि जय पुढे जाता कटिंग चहाचे पैसे देऊन आता शर्वरी ही जाते. आणि इकडे आता शर्वरी घरी येताच आता पामा म्हणते आलीस का.
आणि लगेच आता शर्वरी म्हणते की मामा मला खूप भूक लागली बरं का. तर मामा म्हणते थांब. आणि कसा गेला का आज तुझा दिवस? तू तेजस्विनी काकीसोबत होती ना. तर आता शर्वरी गप्प बसते. आणि तेवढ्यात आता शर्वरी म्हणते की मम्मी तू टेन्शन घेऊ नकोस, काम झालं. आणि तेजस्विनी काकी तसे स्ट्रिक्ट आहे पण मी व्यवस्थित सांभाळून घेतलं. आणि इकडे आता गौतम हा त्याच्या मित्रासोबत आता बाहेर आलेला असतो आणि सगळेजण गप्पा मारत असतात. तर त्याचे मित्र म्हणतात गौतम तू तर आता ऑफिसमध्ये जायला लागला बाबा, खानोलकर इंडस्ट्रीमध्ये, आणि खूपच बदलला. दुसरा मित्र म्हणतो की अरे आता तो लग्न करतोय ना बायकोसाठी, हे सगळं करतोय. तर गौतम म्हणतो काय करतो बाबा, लग्नानंतर बायकोची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी ना. आणि तेवढ्यात आता समायरा तिथे येते आणि समायरा म्हणते की हाय एव्हरीवन आणि मी गौतमची फ्रेंड. आणि लगेच आता ती त्यांना जॉईंट होते. आणि लगेच आता समायरा त्या सगळ्यांचा आता जॉईंट फोटो सेल्फी काढते आणि त्यामध्ये गौतमसुद्धा असतो. आणि त्यानंतर आता पुन्हा गौतमच्या खांद्यावर हात ठेवून आता समायरा ही आता मोबाईलमध्ये फोटोशूट करते. आणि आता समायरा एकदमच जवळ जाऊन पुन्हा आता गौतमसोबत फोटो काढते. आणि लगेच आता समायरा म्हणते की बघू बघू कसे फोटो आली आणि हे फोटोनं मी आता आपल्या फॅमिलीसोबत शेअर करते असे म्हणत समायराने तो फोटो आता इकडे आसावरीच्या मोबाईलवर पाठवलेला असतो. आणि आसावरी तो फोटो बघते पण काहीच रिॲक्ट करत नाही. आणि आता समायराने दुसरा फोटो पाठवलेला असतो, तो जयच्या खांद्यावर हात ठेवून एकदम जवळ असलेला. आणि तो फोटो आता आसावरी बघताच आता आसावरीला मोठा धक्का बसतो आणि आसावरी घाबरते. आणि इकडे आता शर्वरी ही रात्री बाहेर बसलेली असते. आणि तेवढ्यात आता सुभाष तिथे येतो आणि शर्वरीकडे बघत म्हणतो की काय झालं शेरू, मगाशी मम्मीसमोर जे काही बोलली ना मला सगळं कळलं, काय झालं ते सांग. तर शर्वरी म्हणते जाऊ दे ना पप्पा. आणि सुभाष आता शर्वरीला म्हणतो की हे बघ तू ना आत्ता नोकरी करायला लागली पण कधी कधी मलासुद्धा खूप अपमान सहन करावा लागला, पण त्यावेळेस रागाच्या भरात काही बोलायचं नसतं आणि पुढे काय होईल ना हे सगळं विचार करून थांबायचं असतं, शांत राहायचं असतं. आणि त्यानंतर आता सुभाष म्हणतो की मग आपण पुढची तयारी करायची आणि आपण विचार करायची की पुढचे काही महिने आपल्याकडे काम नसणार आहे. तर शर्वरी म्हणते पप्पा मला जॉब नाही सोडायचा. शर्वरी म्हणते की पण आज असं वाटलं की उलट उत्तर द्यावं. पण शर्वरी म्हणते की मी विचार केला तेजस्विनी काकू फक्त बॉस नाही तर माझ्या बहिणीच्या होणाऱ्या सासूबाई आहेत आणि म्हणून तू तिच्याशी नीट वाग असं माझ्या मनाने सांगितले आणि म्हणून मी काहीच नाही बोलल्याची शर्वरी बोलते. आणि शर्वरी म्हणते की म्हणजे ती तसं काही बोलायची जागाच नव्हती. आणि लगेच आता शर्वरी रडतच म्हणते की त्या माझ्याशी अशा वागल्या की मी जणू काही त्यांची नोकरच आहे आणि समोरची बाई माझ्याशी असं काही बोलत होती की बस पप्पा. शर्वरी म्हणते की पण काकी काहीच नाही बोलल्या. आणि शर्वरी म्हणते की फक्त माझी मजा बघत राहिल्या. आणि शर्वरी म्हणते की काय गरज होती असं वागायची. आणि शर्वरी म्हणते की त्यांनीच मला बोलावलं होतं ना त्यांच्याबरोबर जायला. आणि शर्वरी म्हणते की पप्पा जर दुसरं कोणी असते तर मी बोललीच असते, माझी काहीच चूक नव्हती. आणि शर्वरी म्हणते की मला एवढा राग आलेला ना तेव्हा. तर सुभाष शर्वरीला शांत होण्यासाठी बोलतो. सुभाष म्हणतो की तू अतिउत्तम केलं, सासू सोबत जसं वागायला हवं होतंस तू तशीच वागलीस. आणि सुभाष म्हणतो की मुळात त्यांच्या हे लक्षात आलं असणार. आणि सुभाष म्हणतो की त्यांच्या जरा जरी मनाला थोडंसं लागलं असेल तर त्यांना वाईट वाटेल. आणि कायम सुभाष म्हणतो की समोरचा कसा वागतो यापेक्षा आपण कसं वागतो हे समोरचा कायम लक्षात ठेवतो. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की तुमच्याशी बोलून पप्पा मला जरा हलकंसं वाटतंय. तर आता त्या घराकडे हात करत आणि शर्वरीकडे बोट करत आता सुभाष म्हणतो. आणि सुभाष म्हणतो कोणी काही जरी म्हणू दे तू माझ्या या राज्याची राजकन्या आहे. तर शर्वरी आता सुभाषकडे बघते आणि तुम्ही सगळ्या माझ्या राजकन्या आहेत असे म्हणताच आता शर्वरी पळतच सुभाषला मिठी मारते. आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी शर्वरी ही सगळ्या ऑफिस स्टाफ सोबत आता त्या चहाच्या टपरीवरती चहा प्यायला आलेली असते. मॅक आणि सगळेजण तिथे येताच आता शर्वरी सगळ्यांना चहा देते आणि म्हणते की आजचे चहाचे पैसे मी देणार आहे बरं का. तर मॅक म्हणतो वा टायडी पार्टी देते. आणि तेवढ्याच जय त्याच्या कारमधून तिथे येतो आणि काचेतून शर्वरीला बघतो. आणि शर्वरी हिचे लक्ष सुद्धा जयकडे जाते. तर काच खाली करून जय शर्वरीला बाय बाय करतो. तर शर्वरी आता हसूनच जयला बोलावते. आणि जय आता तिथे येताच मॅक म्हणतो की सर तुम्ही इथे कसं काय, आणि तुम्ही तर चहासुद्धा खूप कमी पितात आणि चहासुद्धा पित नाही वाटतं. आणि मॅक म्हणतो की इथे टपरीवर तुम्ही कसा चहा पिणार बाबा, तुमचं तर 5 स्टार असेल. आणि लगेच आता मॅक म्हणतो की सर तुम्ही इथे कसं काय करताय. तर जय आता इकडे तिकडे बघू लागतो. त्यानंतर आता इकडे गौतम हा सगळ्यांना आता एका कमर्शियल मीटिंगमध्ये बोलावतो आणि सगळा स्टाफ येताच आता जय म्हणतो की आपल्याला 8 जिल्हे रिजन कव्हर करायचे आहेत आणि त्यासाठी आपण टीम करणार आहोत. तर आता गौतमने एका टीममध्ये जयला, शर्वरीला आणि मॅकला ठेवलेलं असतं आणि आता तिघेही आता एक रिजन कव्हर करण्यासाठी आता ट्रिपला निघतात. आता शर्वरीसुद्धा तिचं आवरून आलेली असते.
आणि तेवढ्यात आता इकडे जय हा घरी येऊन आता बालू आजीसोबत आता चहा पित असतो. तर त्याच वेळेस इकडे आता बिंदू तिथे येते आणि पेपर हातात घेऊन आता बिंदू जयला म्हणते की जय दादा, मी तुमचं भविष्य सांगते आणि तुमचा प्रवास योग आहे आणि हाच प्रवास योग तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार. आणि इकडे आता थार गाडी घेऊन आता जयसुद्धा आता इकडे ट्रिपसाठी निघालेला असतो. तर शर्वरी त्या अगोदरच आता त्या गाडीमध्ये सीट बेल्ट लावून आता फ्रंटलाच बसते आणि जय कारचा दरवाजा उघडवताच आता इकडे शर्वरीकडे बघतो. तर दोघेही तयार झालेले असतात आणि आता इकडे बाहेर फिरायला जात आता शर्वरी आणि जय कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात. शर्वरी जयला कसे आपले बनवते आणि कायमचे जय आणि शर्वरी कसे एकत्र होतात. आणि हुशार शर्वरी आता इकडे सगळ्यांचा मान ठेवत आता संयम राखत जयसाठी पुन्हा कशी आता हुशार खेळी खेळत आणि संयमाने आता सगळ्यांना कशी जिंकून घेते. आणि शर्वरी ही आता कायमची जयला प्रेमाच्या जाळ्यात कशी अडकवते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.